Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तो महाराष्ट्र में आ रहे तो मराठी बोलने से क्यों इतरा रहे? एंड अगर मुंबई का मेयर खान हो या सिंह हो या अय्यर हो, उससे मुंबई के लोगों को कोई फर्क नहीं पड़ता. नेक्स्ट 5 सालों में जो होने वाला है मुंबई में, वो बहुत से लाइक डेलुलू था जो सोलुलू में होने वाला है 5 सालों में. 40%, पण त्यामध्ये पण श्रीमंत मुलांना चान्स भेटू शकते. ग्रामीण भागातल्या किंवा मग गरीब जे मुलं आहेत ज्यांना आर्थिक नेपोटिझम, तर 15 ते 20 वर्षापासून लोक त्याला अडिक्टेड आहेत, तर अचानक तुम्ही त्यांच्या हातातून तो काढून घेणार तर दंगे होणारच. आमचे ओपिनियन्स व्हॉइस आउट होत नाही आणि इव्हन आय फील की आमचं रिप्रेझेंटेशन अजून पार्लमेंटमध्ये नाही आहे. टेकअवे हा आहे की त्यांना मुंबईबद्दल काळजी आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. सध्या नगर परिषद नगरपालिकाची जरी तयारी सुरू असली तरी मुंबई आणि मुंबईच्या आसपास MMR रिजनमध्ये ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत यांच्याही प्रलंबित निवडणुका आता लवकरच होऊ घातल्या आहेत. आणि या निमित्ताने मुंबईतलं वातावरण सुद्धा आता पूर्णपणे चार्जअप झालेलं आहे. मी सध्या वरळीच्या NSAI डोम मध्ये आहे आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक यूथ कनेक्ट नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यूथ कनेक्ट इन कॉन्व्हर्सेशन विथ देवा भाऊ. आता अत्यंत इनफॉर्मल असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ हेतूच हा आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री हे तरुण आणि जेन झी अशा वर्गाशी, अशा मुलामुलींशी संवाद साधणार आहेत. आता त्यांनी एक इंटरव्ह्यू केलेला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये बरेचसे प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत, परंतु इथे बसून ऐकणाऱ्या या सगळ्या जेन झी जनरेशनला या मुलाखतीबद्दल, त्यांच्या उत्तरांबद्दल काय वाटतं हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. वेगवेगळ्या शाळेतनं आलेली ही मुलं आहेत. सुरुवात करूयात, कारण लाडकी बहीण खूप गाजते, तर एका लाडक्या बहिणीशी सुरुवात करूयात. काय म्हणशील, कुठून आहेस तू? मुंबई, दादर. कुठल्या शाळेतनं? ग्रीन लॉन स्कूल वली. कसं वाटलं इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू मस्त होता आणि खूप नॉलेजेबल होता, तर आवडला सगळ्यांनाच. कुठले कुठले प्रश्न तुला वाटले खूप इम्पॉर्टंट होते? तुझ्यासाठी या इंटरव्ह्यू मधनं टेकअवे काय? टेकअवे हा आहे की त्यांना मुंबईबद्दल काळजी आहे. ते फ्युचरमध्ये काय काय करणार आहेत ते खूप महत्वाचं आहे, तर ते जाणून चांगलं वाटलं. यापूर्वी कधी सीएम देवेंद्र फडणवीस असतील किंवा कुठलेही पॉलिटिशियन्स त्यांचे इंटरव्ह्यू, पॉडकास्ट कधी ऐकलेस तू? हो, एखाद ऐकलंय. कोणाचा ऐकला ते आठवत नाही, पण आजचा जो पूर्ण माहोल होता म्हणजे पूर्णपणे जेनझी या ठिकाणी आपल्याला दिसत होते. तर तुमच्या काय अपेक्षा आहेत या पॉलिटिशियन्स कडून? तुम्हाला काय वाटतं आणि त्यांच्या उत्तरांमधनं या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं तुला? हो, नक्की. मला वाटतं जर ते पूर्ण निष्ठेने काम करतील तर नक्की पूर्ण होणार आहेत. आणि आम्हाला हेच अपेक्षा आहे की ते फ्युचरबद्दल विचार करावा, आमच्या चांगल्याबद्दल विचार करावा. दॅट्स इट. नक्कीच आमच्या फ्युचरबद्दल विचार करावा असं या ठिकाणी म्हणतात. तू काय सांगशील, जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आलं की खूप मोठ्या प्रमाणात करप्ट पॉलिटिशियन्स आहेत आणि ते कसं कमी करणार, त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं की जितके यूथ पॉलिटिक्समध्ये येतील तितकं हे पॉलिटिक्स करप्ट राहणार नाही, ते स्वच्छ होईल, ते क्लीन होईल. तुला वाटतं असं झालं पाहिजे? झालं पाहिजे. हो हो. त्यासाठी तू तयार आहेस पॉलिटिक्स जॉईन करायला किंवा तुझ्या मनात असं काय येतं? काय काय गोष्टी आवडल्या तुला आजच्या इंटरव्ह्यूमध्ये? The thing he said that in the next 5 सालों में जो होने वाला है मुंबई में, वो बहुत से लाइक डेलुलू था जो सोलुलू में होने वाला है 5 सालों में. डेलुलू था लेकिन सोलुलू में होने वाला है. व्हॉट इज डेलुलू अँड व्हॉट इज सोलुलू? सगळे प्रेक्षक जेनझी नाही, त्यामुळे तुला सांगावं लागतं. डेलुलू मतलब जो आप सोचते हो और ऐसे लाइक विश करते हो, हाँ, डेल्यूशनल. और सोलुलू है कि जो वो लाइक हो जाए, जो आपने सोचा था, सोल्यूशन हो जाए. का असं वाटतं असं होईल? वाय डू यू फील सो? फडणवीस जेव्हा बोलतात तेव्हा तुला वाटतं की खरंच असं होईल की खूप चॅलेंजेस आहेत अजून पण? होईल
ऐसे मेरे को लगता है कि होएगा, क्योंकि उन्होंने जो कॉन्फिडेंस से बोला, उनके एक्सपीरियंसेस, उन्होंने 19 ईयर से पॉलिटिकल लाइफ ज्वाइन कर दिया था, मेरे हिसाब से होएगा. सो डेलुलू आणि सोलुलू ही नवीन टर्म आज आम्हाला कळली. तुला काय सांगायचं आहे की जे फडणवीस बोललेत ते मुंबईत होईल आणि ते खरंच होईल, डेडलाईन जी दिलेली आहे 2032 त्याच्या आधी होईल? मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जो बहुत अच्छे हमारे चीफ मिनिस्टर है, उनने जो बोला है वो एक ट्रू पॉलिटिशियन है, ऑनेस्ट है, तो फिर उनने जो बोला है वो जरूर करेंगे. मुझे उन पर जरूर विश्वास है. कुठली कुठली गोष्ट तुला आवडली आजच्या या इंटरव्यू मधली? मुझे सबसे अच्छा वो लगा कि वो कैसे जेनजीज के साथ कनेक्ट करने का ट्राई कर रहे हैं और वो मुंबई में ऐसे डेवलपमेंट लाने का ट्राई कर रहे हैं, तो मुझे वो बहुत अच्छा लगा. क्या जेनजीज सच में पॉलिटिशियन से और पॉलिटिक्स से कनेक्ट हो पाते हैं? क्या लगता है? मुझे लगता है जो लोग कर सकते हैं पॉलिटिक्स में काम, वो जरूर कर सकते हैं. मतलब उनमें है कैपेबिलिटीज. और सिर्फ कुछ लोग जैसे कि जो लोग इंस्टाग्राम पे रील बनाते हैं, उनसे पूरी जेनजीज की इमेज नहीं दिखनी चाहिए. पूरे वर्ल्ड में और भी अलग अलग टाइप के लोग हैं जो पॉलिटिक्स से बहुत प्रभावित होते हैं. तुम्हें लगता है कि जेनजीज को पॉलिटिक्स से कनेक्ट होना चाहिए? हाँ, जेनजीज को पॉलिटिक्स में कनेक्ट होना चाहिए. क्या पता आगे जाके देवेंद्र फडणवीस जैसे और ट्रू लीडर्स बने और देश को बढ़ा सके. मेन एम तो हमारा वही है कि मुंबई को आगे ले जाए और डेव्हलप करे. तुझ्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे काय? मराठी एवढी शुद्ध नाही तर हिंदीच बोलना. आई थिंक पॉलिटिक्स इज वेरी इंपॉर्टेंट फॉर ईच एंड एवरी वन ऑफ अस. हम सबके लिए इंपॉर्टेंट है. आई थिंक अगर जेनजी ज्यादा पार्टिसिपेट करेगा, इट्स बेटर कि हम हमारे दिमाग से सोच के ही करें. आई थिंक किसी ऐसे पर्सन को जो 70-80 ईयर ओल्ड का है, वो ग्राउंड लेवल यूथ की प्रॉब्लम नहीं समझेगा. बट पॉलिटिक्स में पार्टिसिपेट करना, उसका इंटरेस्ट लेना इज एक्चुअली वेरी इंपॉर्टेंट. एंड टू कीप दैट इंटरेस्ट हमारे पास यूथ पार्लियामेंट जैसी चीजें हैं जिसमें हम लोकसभा, राज्यसभा, ऑल इंडियन पॉलिटिकल पार्टी मीट जैसे एक्टिविटीज में पार्टिसिपेट करते हैं. उसमें वी कैन अंडरस्टैंड ग्राउंड लेवल पे पॉलिटिक्स. वी कैन रिप्रेजेंट अ पर्टिकुलर पोर्टफोलियो, कोई भी पार्टी हो, बीजेपी, कांग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एनी. सो हाँ, उसके लिए वी हैव थिंग्स. तुझ्या पॉलिटिक्स पासून काय अपेक्षा आहेत, काय काय एक्सपेक्टेशन्स आहेत? टू बी ऑनेस्ट, एक्सपेक्टेशंस में ऐसा कुछ नहीं है. ऑल आई वांट इज कि यूथ के लिए अच्छी एजुकेशन हो, हमारे पास अच्छे रोड्स हो, बेटर एयर टू ब्रीथ. एंड जितने भी आज तक होमलेस लोग हैं या जिनके पास रहने की अच्छी जगह नहीं है, जो लोग धारावी में रहते हैं, दे गेट बेटर प्लेस टू लिव एंड ब्रीथ एंड फील सेफ इन मुंबई. ज्या वेळेस प्रश्न येतो भाषावादाचा, लाईक लँग्वेज वरून पॉलिटिक्स होतं, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यावेळेस जेनजी म्हणून तुला काय वाटतं? हाऊ नेसेसरी इट इज की महाराष्ट्रात मराठी बोलताच आलं पाहिजे? मी स्वतः गुजराती आहे आणि मी मराठी बोलायला प्रिफर करतो. आय डोंट माइंड स्पीकिंग इन मराठी. आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक आवर लँग्वेज. माझी मराठी एवढी क्लिअर नाही, त्याच्यासाठी मी अच्छा पब्लिकमध्ये नाही बोलत. बट आय फील वी शुड बी प्राऊड ऑफ आवर लँग्वेजेस, लेट इट बी मराठी अँड हिंदी. आणि मी महाराष्ट्रात राहतो, इट्स व्हेरी, आय डोंट माइंड स्पीकिंग इन मराठी. So it is important, but I think there are multiple things and multiple things. एवढी सगळी गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोकस करायचं आहे. पण ज्यावेळेस काही पार्टीज ज्या आहेत, लाईक शिवसेना, MNS, ते म्हणतात की महाराष्ट्रात राहता तर मराठी आलंच पाहिजे. यावरती तुझं काय मत? इफ वी गो टू, हम लोग अगर यूएस से जाते हैं, सो आवर फर्स्ट थिंग इज कि हमें इंग्लिश अच्छी बोलनी है. ठीक है, वी वांट टू स्पीक इंग्लिश क्लियरली. तो अगर वहां जाने के लिए एफर्ट लेते हैं, तो हम महाराष्ट्र में आ रहे तो मराठी बोलने से क्यों इतरा रहे. एंड आई फील कोई भी आप पे हमला नहीं करेगा महाराष्ट्र में. इनफैक्ट बीन माई सेल्फ, अगर जब मैं मराठी सीख रहा था अच्छे से, व्हेन समवन आस्क्ड मी व्हाई डोंट यू स्पीक मराठी, मैंने भी बोला था कि मैं सीखतो है, एंड नोबडी सेड एनीथिंग टू मी. सो इट डिपेंड्स ऑन योर बॉडी लँग्वेज की आप उस चीज का रिस्पॉन्स कैसे दे रहे हो. तुझ्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे काय? पॉलिटिक्स म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या देशाला चालवण्यासाठी. जर पॉलिटिक्स नसलं तर देश ऍक्च्युअली चालूच नाही शकत. आपलं राजकारणी लोक खूप महत्वाचे आहे याच्यासाठी. आणि राजकारणी लोकांची जी संकल्पना असते, विचारधारा असते, ती खूप महत्वाची असते. त्यांचे जे विचार असतात त्यांनी जर ते बरोबरपणे मांडली तरच या देशाचा विकास होऊ शकतो, असं माझं मत आहे. हा म्हणतोय राजकारणी लोक खूप महत्वाचे असतात, तेच देशाचा विकास करू शकतात. डू यू अग्री विथ हिम? ऑफकोर्स, त्यांच्यामुळेच तर पॉलिसीज फॉर्म होतात. अँड आय बिलीव्ह इफ यू डोंट वोट द राईट पीपल, वी विल नेव्हर, तर आम्हाला ऑफकोर्स सोल्युशन्स नाही भेटणार आमच्या प्रॉब्लेम्सचे. आणि जसं देवेंद्र सर बोलले की 5% दे आर ऑल्सो इन्क्लुडिंग स्टुडंट्स,
like us in the BMC elections. सगळेच पॉलिटिशियन्स असा विचार करतात पॉलिसी चांगल्या फ्रेम झाल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला खरंच पॉलिटिशियन बद्दल चांगली भावना येते? म्हणजे 10% आपण म्हणू शकतो की असतात तसे फार, पण जसं आता मुंबई आपण फिरतो होती डेव्हलप हळूहळू, तर आपण विश्वास ठेवायचा त्यांच्यावर. जसे जे फॉर्म होते, आता आपण एक डेमोक्रेसीचा पार्ट आहे, आपणच त्यांना वोट देतोय, तर म्हणजे ते आपला रिप्रेझेंट करतात, म्हणून तेवढा विश्वास तर पाहिजे. मग ते आपला सगळं फार म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलपमेंट करतात. पण तुम्हाला चान्स मिळाला पॉलिटिक्समध्ये यायचा, अशा कुठल्या पहिल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतं केल्या पाहिजे? Of course, like coastal road development, infrastructure development, and आमचे ओपिनियन्स व्हॉइस आउट होत नाही. आणि इवन आय फील की आमचं रेप्रेझेंटेशन अजून पार्लमेंटमध्ये नाही आहे. वी आर फ्रॉम द एजेस 20 to 35. तो मे बी आम्हाला चान्स द्यायला पाहिजे फॉर कन्सिडर केला पाहिजे टू बी एन MLA. और तुम्हाला अडवलंय कोणी? तुम्हाला कोणी अडवलं तर नाही की तुम्ही पॉलिटिक्स? मिनिमम एज इज 35. आमच्यावर एज बॅरियर. वी वॉन्ट टू पार्टिसिपेट अर्ली इफ गिव्हन अ चान्स. दॅट इज फॉर पार्लमेंट. आता मुंबई BMC इलेक्शन्स आहेत, राईट? तर इलेक्शन्समध्ये आत्ताच सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले की 40% ऑफ द कॅन्डिडेट्स विल बी बिलो 35. युथला रिप्रेझेंटेशन मिळेल. तर तुमच्यापैकी असे किती आहेत ज्यांना खरंच निवडणुकीत उतरून पॉलिटिक्समध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायला आवडेल? ऑफकोर्स मी ट्राय करीन. अदर दॅन द मॉनिटरी बेनिफिट मला ऍक्च्युली चेंज लीड करायचं. अँड वुमेन रेप्रेझेंटेशन पण कमी आहे अंडर द एज ऑफ 35. सो ऑन द बेसिस ऑफ जेंडर डायव्हर्सिटी आय वुड लाईक टू कॉन्ट्रीब्यूट अँड चेंज फॉर द यूथ. काय वाटतं तुला, पॉलिटिक्स जॉईन करण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत? सध्या ज्या पद्धतीनं आपण बघतो पॉलिटिशियन मोठमोठ्या SUVs मधनं फिरतात, चार्टर्ड प्लेन्स मधनं फिरतात, तर ज्याच्याकडे पैसे नाही तो पॉलिटिक्स जॉईन करू शकतो? नाही, पॉसिबली आर्थिक पाठबळ तर लागतं. कारण आता मनपाच्या इलेक्शन मध्ये पण तुम्ही म्हटले की बऱ्याच जणांना उभं करायला 40%, पण त्यामध्ये पण श्रीमंत मुलांना चान्स भेटू शकते. ग्रामीण भागातल्या किंवा मग गरीब जे मुलं आहेत ज्यांना आर्थिक नेपोटिझम, तर आर्थिक पाठबळ फार देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की 40%मध्ये आर्थिक पाठबळ पण गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग खालच्या थराची पण जे लोक आहेत, मुलं आहेत, ग्रामीण भागातले किंवा गरीब मुलं आहेत, त्यांना एक संधी भेटेल राजकारणाची. किंवा प्रत्येक जण राजकारणात येणं गरजेचं आहे. आणि युथचं पार्टिसिपेट फार महत्वाचं आहे जर तुम्हाला प्रगती करायची. तर आपण हा युथचा देश आहे ना, भारत देश. पण युथ का पॉलिटिक्समध्ये दिसत नाही? काय कारण वाटतात तुला? तू जेव्हा विचार करतोस की पॉलिटिक्समध्ये जायला पाहिजे, अशी कुठली गोष्ट आहे जी तुला थांबवते? ऍक्च्युली जे राजकारण घाण आहे असं सुरुवातीपासून घरात म्हणतात. आणि प्रत्येकच जणांचं स्वप्न असतं घराचं, फॅमिली मुलांना सेटल करावं, सेफ राहावं. आणि राजकारण थोडं रिस्की आहे, त्यामुळे रिस्क जास्त असल्यामुळे करते. सध्याच्या राजकारणाबद्दल काय मत आहे तुझं? कसं राजकारण चाललंय सध्या? सध्या तर महाराष्ट्रात, मुंबईत? सध्या तर मुंबई साईड फक्त डेव्हलपमेंट हेच राजकारण तू मानतोस की ज्या पद्धतीनं लँग्वेजला घेऊन इश्यूज होतात, ज्या पद्धतीनं कास्ट आणि रिलिजनला घेऊन इश्यू होतात, याबद्दल काय वाटतं? खरं तर जातीभेद तर राजकारणाचा विषय नसावा, पण त्यावर सगळं राजकारण होतंय. कारण यांना त्यावरच पोळी भाजायची जे काम आहे. म्हणजे राजकारणी लोक साम दाम दंडभेद हे सगळे यूज करतात. तर मला असं वाटतं की या गोष्टीचा वापर त्यांनी कमी टाळावा. जर चान्स मिळाला असता तर फडणवीसांना हे सांगायची इच्छा होती की धर्म, जात या गोष्टी राजकारणातनं बाहेर निघाल्या पाहिजेत. त्यांचा राजकारण याच्या बाहेर जावं. राजकारणामध्ये मेन मुद्दे काय आहे की बेरोजगारीचा मुद्दा आहे. आमच्यासारखं युथचं पार्टिसिपेशन आहे पॉलिटिकलमध्ये, ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाहेर देशात कुठे संधी आहेत का, बाहेर देशांच्या कंपनीज आपल्यामध्ये येऊ शकतात का, तर महाराष्ट्राचा यामुळे विकास, ग्रामीण भागातल्या मुलांचा विकास, ते फार गरजेचं आहे. त्याकडे लक्ष द्यावं, ना की जातीभेद. पण ज्यावेळेस असं म्हणतात ना की मुंबईचा महापौर हा खान होणार आहे, बीजेपीचे सगळे लीडर्स बोलतात, मग काँग्रेसचे लीडर्स जाऊन तिकडे आंदोलन करतात, तर हे सगळे इश्यूज किती म्हणजे या इश्यूज बद्दल तुम्हाला वाटतं काय? नाही तर म्हणजे तसल्या गोष्टी आपण सहभागीच व्हायचं नाही. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये ते पॉलिटिक्स बाजूला ठेवून आपण फक्त म्हणजे प्रायोरिटीवर एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, जे आपल्या युथची प्रगती कसं होणार, मग त्याच्यावर मेन लक्ष देऊन ते आपण त्या विचार करून आपण ते पुढे जायचं असतं. असं तुला काय वाटतं पब्लिक डिस्कोर्समध्ये कुठले कुठले इश्यूज पाहिजेत जेव्हा आपण? हाँ, हिंदी में बताइए आप. तो आपने क्या बोला हिंदी? पब्लिक डिस्कोर्स में कौन से इश्यूज आने चाहिए? पॉलिटिशियंस को आप क्या बताएंगे कि कौन से इश्यूज पर बात होनी चाहिए, चर्चा होनी? आई थिंक फर्स्ट एंड फॉरमोस्ट तो इंफ्रास्ट्रक्चर में होना चाहिए.
आप देख सकते हैं कि अभी बहुत ज़्यादा बिल्डिंग्स है, अभी बहुत ही पोरली कंस्ट्रक्टेड है। और अभी आप ये भी देख सकते हैं कि बिहार में अभी वो कंस्ट्रक्शन हुआ और वो प्रॉबेबली वो भी मतलब टूट गया था आफ्टर दैट। एंड पहले वो आना चाहिए था कंस्ट्रक्शन के बारे में, उसके बाद एजुकेशन आना चाहिए। वी हैव टू मेक श्योर कि हमारा जो भी यूथ है दे हैव टू बी प्रॉपरली एजुकेटेड अबाउट करंट अफेयर्स जो भी है। अभी आप देख सकते हैं कि भारत में वी हैव अ यूथ ऑफ 28 ईयर्स ऑफ एन एवरेज एज है और हमें इसको यूटिलाइज करना पड़ेगा टू द मैक्सिमम पोटेंशियल। ऐसे करने से हम लोग क्या आता है कि वी कैन बी बेटर इन द सिचुएशन ऑफ अमॉन्ग द नेशंस। तो वैसे करने से हमें ये दोनों डिस्कस करना चाहिए। व्हाट आर योर थॉट्स ऑन डिविजिव पॉलिटिक्स? जब हिंदू मुस्लिम की बात होती है, आपस में झगड़े की बात होती है, तब एज अ यूथ आपको क्या लगता है? See, as a youth, I'm not really into the religious fights और कुछ ऐसा मुझे I don't approve it। मुझे तो I feel that religious से ज़्यादा हमें importance देना है हमारे country को। We have to keep our country in the first place और country के बारे में बात करना है, उनके infrastructure, उनके education के बारे में बात करना है, उनके जो भी youth के बारे में बात करना है। I feel हमें religion को side पे रख के हमें इसके बारे में बात करना चाहिए। सो आई डोंट रियली इंटरफियर इन दोस थिंग्स। आपको क्या कहना है इसके बारे में, डिविजिव पॉलिटिक्स के बारे में? अभी कहते हैं कि मुंबई का मेयर अगर खान बनेगा तो बहुत आफत आ जाएगी। आप जब ये बातें सुनते हैं तब हाउ डू यू फील? मुझे ये सब अजीब लगता है टू एन एक्सटेंट दैट अगर मुंबई का मेयर खान हो या सिंह हो या अय्यर हो, उससे मुंबई के लोगों को कोई फर्क नहीं पड़ता। वो कैसे मुंबई का मेयर बनकर मुंबई के एमएमआर रीजन को डेवलप करता है या फिर मुंबई के लोगों की मदद करता है जिससे उनकी स्थिति विकसित हो, उससे लोगों को ज्यादा फर्क पड़ता है और पढ़ना चाहिए रादर देन उसका सरनेम क्या है। लेकिन पिछले कुछ इलेक्शंस में ये देखा गया है कि इस वजह से पोलराइजेशन तो होता है और पार्टीज को बहुत ज्यादा वोट्स भी मिलते हैं। जब आप हिंदुत्व की बात करें, राम मंदिर की बात करें, जब आप हिंदू मुस्लिम डिवाइड की बात करें, तो आपको क्या लगता है हाउ टू डील विद दिस? इससे डील करने का सबसे अच्छा तरीका मुझे लगता है कि हमें स्कूलों में इसके बारे में शिक्षा देनी चाहिए, क्योंकि अब जो लोग बड़े हो गए हैं उनकी सोच बदलना मुश्किल, बहुत ज्यादा मुश्किल है। तो अगर हम छोटे बच्चों को ही शिक्षा दें और उन्हें सलाह दें कि वह कैसे अपना लीडर बड़े होकर अच्छी तरीके से चुन पाए, तो हम अब तो नहीं मगर 10 या 15 साल बाद एक ऐसी जनता देख पाएंगे जो इलेक्शन में सरनेम से ज्यादा उनके क्वालिफिकेशंस को देखेगी चूज करते टाइम। नेपाल में जो जेनजी ने प्रोटेस्ट किया उसके बारे में पता है? हाँ, माहिती आहे ना। काय वाटतं तुला? अशी परिस्थिती आपल्या देशात कुठे अशी आहे असं काही पॉलिटिशियन्स म्हणतात, तुला असं वाटतं? असं होऊ शकतं, कारण की आताची जशी जनता आहे, आम्ही मोठे होत चाललो आहे, तर आम्ही खूप टेक्नोसावी होत चाललो आहे। तर आणि अचानक मग ते काढून घेणं आमच्याकडून ते खूप असं कठीण असतं हे करायला। हा, इट इज व्हेरी हार्ड टू डील विथ। सो असं ते नेपाळच्या गव्हर्नमेंटनी चुकीचं केलं, तर स्वतःच्या म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही ते ऍप्स बॅन केले, तर ते मग तुम्हाला ते फेस करावंच लागणार हंगामा जो झाला। मग त्याच्यासाठी मग ते म्हणजे असं काही हे नाहीये, तोड नाहीये त्याचा तुम्हाला। आणि आता त्या ऍपला 15 ते 20 वर्ष तरी झाले असणार, 15 ते 20 वर्षापासून लोक त्याला अडिक्टेड आहेत, तर अचानक तुम्ही त्यांच्या हातातून तो काढून घेणार तर दंगे होणारच, आणि ते कुठल्या पण देशात होऊ शकतात। आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इंडियामध्ये असे कुठले रेस्ट्रिक्शन्स आहेत असं वाटतं तुला? असं तर मला काही रेस्ट्रिक्शन्स वाटत नाहीत, जसं की नेपाळमध्ये आय डोंट थिंक सो असं काय आहे, कारण की मग अजूनपर्यंत आपण अजून घरात शांत बसू नाही शकलो असतो, आग लागली असती मुंबईत। तुला काय वाटतं, आपण एका डेमोक्रॅटिक लिबरल कंट्रीमध्ये राहतो की काय म्हणजे परिस्थिती काय आहे सध्या? मेरा मानना है कि हम बहुत एक डेमोक्रेटिक कंट्री में रहते हैं और इसका सबसे बड़ा रूट रीजन है कि ऐसा नहीं है, ऑल्दो अभी बीजेपी जो है यूनियन लेवल पर और काफी सारे स्टेट लेवल पर भी पावर में है,
पर ये एविडेंट है क्योंकि काफी सारी जो साउथ इंडियन स्टेट्स है हमारे, महाराष्ट्र के ऊपर आप कर्नाटका देखोगे, राजस्थान देखोगे, वो बीजेपी के अभी लेजिस्लेशन में नहीं है। तो ये भी बोलता है कि राजस्थान सदर्न स्टेट्स, हाँ, कर्नाटक नहीं, हाँ, कर्नाटका है, केरला है, तो यहाँ पे जो है पीपल इवन नॉर्थ ईस्ट देखोगे तो लोकल पार्टीज जो है यहाँ पर काफी मैनिपुलेट और ये है और डोमिनेंट है, तो लोग काफी इन्हें सपोर्ट भी करते हैं। और ये इस बात का मेरे हिसाब से एक प्रूफ है कि डेमोक्रेसी डज एग्जिस्ट, वरना एक ही पार्टी जो है पूरे हाँ इंडिया के ऊपर डोमिनेट करती थी, पर ऐसा नहीं हो रहा है मेरे ख्याल से। और इवन जो पीपल में अभी जो जेनजी का ये जो कॉन्फ्रेंस था, यूथ की बात की, तो जो यूथ है स्पेशली, इनके अंदर अभी खुद के एक सेल्फ थिंकिंग या एक इंडिविजुअल थिंकिंग भी डेवलप की जा रही है, जो फर्दर इस डेमोक्रेसी को फ्यूल करेगी फ्यूचर में। तुम्हाला असं वाटतं की इंडिया एका राईट पाथवरती सध्या चाललाय आणि याच्यामध्ये आणखीन काय गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत पॉलिटिशियन्सनी? देखिए पहले तो इंडिया भी राइट पार्ट की तरफ जा रहा है, जिस हिसाब से अभी सीएम हमारी बात कर रहे हो, जो आगे होने वाले प्रोजेक्ट्स हैं और जो बोल रहे हैं कि 40% से ज्यादा जेनजी के लोग अभी आएंगे, तो मेरे हिसाब से कि उनका जो विजन है अभी, जो जैसे हमारा जो विजन है, हम लोग उसके बारे में ज्यादा बात कर पाएंगे और अभी और इंडिया को आगे ले जा सकते हैं। और अभी जैसे आप पूछे कि इंडिया आगे बढ़ रहा है, मेरे हिसाब से बहुत बढ़ रहा है और आगे और बढ़ते जाएगा। और मेरे को ऐसा लगता है कि अभी इंडिया विल बी लाइक बहुत आगे बढ़ जाएगा और फिर हम लोग भी काफी जगह पे ऐसे कर सकते हैं। और मेनली इंडिया में पॉलिटिशियंस को फोकस करना चाहिए कि ना यूथ को एआई और सबके अंदर कैसे आगे बढ़ाया जा सकता है, क्योंकि वो ऑलरेडी एकदम बूमिंग है और उसमें आगे बढ़ा जा सकता है। कि जैसे 2000s के टाइम पे इंटरनेट बूम था, तो तभी लोगों ने बहुत सारे जॉब्स लिए, तो यहाँ पे एआई सेक्टर बहुत सारी जॉब्स खोलेगा, तो इन लोग अगर एआई के लिए ट्रेन करेंगे तो एआई के अंदर आगे बढ़ सकते हैं। लगता है आपको कि आपके पॉलिटिशियंस इन सब बारे में बात कर रहे हैं, आपसे कनेक्ट कर पा रहे हैं? हम आज यही सवाल पूछने वाले थे, लेकिन ऐसा मौका न मिल पाया, तो ऐसा लगता है कि लोग कर रहे हैं, क्योंकि एआई के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ना बहुत सारे योजना निकाली है, जहाँ पे लोग जीपीयू एक्सेस दे रहे हैं और सब दे रहे हैं, तो मतलब कर रहे हैं लोग कोशिश। फायनल वर्ड आपण पुन्हा एकदा गर्ल पॉवर मोठ्या प्रमाणात होती आज इकडे, कसं वाटलं एकूण आणि तुझं काय म्हणणं आहे? येस, ओव्हरऑल प्रोग्राम वॉज गुड. आम्ही थोडं लेट पोहोचलो, बट स्टील इट वॉज लाईक क्वाईट इन्फॉर्मेटिव्ह. बट एक पॉइंट म्हणजे मला जो वाटला की जस्ट लाईक ही सेड दॅट की आपण किती प्रमाणामध्ये युथला एआय साईडला पण लाईक इन्कल्केट करू शकतो. बट व्हॉट आय थिंक इज विथ सपोर्ट विथ एआय ऍग्रिकल्चर पण आपण एक हा एक टॉपिक आपण एक चूज केला पाहिजे, जेणेकरून काय की ऍग्रिकल्चरवरती आपण जर डिपेंडेंट नाही राहिलो तर मग आपण आपला युथच आपल्या पुढे जाऊ शकत नाही. सो किती युथ अग्रिकल्चर करिअर वाईज विचार करतात? मला वाटत नाही, कारण तेच एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से की युथने ह्या फील्डमध्ये पण इंटरेस्ट दाखवला पाहिजे. विथ दी म्हणजे एआय ही एक अशी गोष्ट आहे जी आपण कुठल्याही गोष्टीबरोबर रिलेट करू शकतो. विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन पण, टेक्नॉलॉजी पण, ऍग्रिकल्चर पण, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण एआय आपण इन्क्लूड करू शकतो. तर ही एक गोष्ट युथने पण इन्कल्केट केली पाहिजे. येस, दॅट्स व्हॉट आय थिंक. तर आपण पाहिलं या ठिकाणी सगळी जेनझी जनरेशन जी आहे ही आज भरभरून राजकारणाबद्दल बोलली, त्यांच्या अपेक्षांबद्दल बोलली आणि कुठल्या विषयांवरती या ठिकाणी राजकारण्यांनी काम केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा त्यांनी बरेचसे रेफरन्सेस दिले, उदाहरणं दिली. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की जसं जसं निवडणुकीचं प्रचार यंत्र बदलत चाललंय, तशा पद्धतीने प्रचाराचं स्वरूप सुद्धा बदलत चाललंय. म्हणजे पूर्वी जे आपण प्रचार पाहत होतो त्या रॅलीज व्हायच्या, सभा व्हायच्या, रोड शोज व्हायच्या, पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युथ कनेक्ट विथ देवाभाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दाखवून दिलेलं आहे की ह्या देशातला, या राज्यातला, विशेषतः मुंबईसारख्या शहरातला हा युथ जो आहे हा किती महत्वाचा आहे आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं सुद्धा किती महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.